माझ्या बाबांनी मला एकच सांगितलं, पप्पांनी, की हे बघ, हा तुझा फर्स्ट आणि लास्ट चान्स आहे, तुला त्याच्यात काय करायचंय ना, तू पूर्ण म्हणजे त्याच्यातच हे कर, की तुला हा लास्ट चान्स आहे तुझा, हे समजून प्रिपरेशन कर. म्हणजे मी म्हणेन माझ्या मागे जो सपोर्ट आहे आणि जो मला मेंटल स्टॅबिलिटी आपण म्हणता येईल ती माझ्या फॅमिलीने दिली आणि त्याच्यामुळे मी पहिल्या प्रयत्नात हे करू शकले सर. म्हणजे वयाच्या 22 साली म्हणजे प्रिपरेशन चालू केलं. वयाच्या 23व्या वर्षी प्री दिली, 24व्या वर्षी मेन्स दिली आणि वयाच्या 25व्या वर्षी इंटरव्ह्यू देऊन पास आउट झाले. मला 5च दिवस मिळाले आणि माझं असं होतं, माझा पहिलाच अटेम्प्ट आहे बाबा, होईल नाही होईल, पण होप्स होते सर. जेव्हा आपण इंटरव्ह्यू देतो ना तेव्हा आपल्याला एक आयडिया येऊन जाते की बाबा आपलं होणार आहे सिलेक्शन की नाही. तुमच्या कॉन्फिडन्सवर ते तुम्हालाच एक आतनं समजून जाते ती गोष्ट. माझ्या वडिलांनी सांगितले ना, हा लास्ट चान्स आहे, मग हा लास्टच, याच्यानंतर मला एक्झाम द्यायला मी आयुष्यात कधी क्वालिफायच होणार नाही. मी म्हटलं म्हणजे हे एक डोक्यात होतं, त्याच्यामुळे म्हणता येईल की मी पहिल्या प्रयत्नात करू शकले सर. की तुम्ही अभ्यास करण्यापेक्षा ना तुम्ही 70-80% अभ्यास करा, पण ते 20% कुठेतरी म्हणतो ना तुमचं टाइम मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजी हे फार इम्पॉर्टंट आहे मेन्ससाठी. तर तुमच्या मुलाला तुम्ही म्हणू नका ह्या क्षेत्रात जा म्हणून. मी हे पण सांगेल की तुम्ही स्वतः त्याचं क्षेत्र डिसाईड करू नका. म्हणजे त्याला डॉक्टर व्हायचंय ना, डॉक्टर होऊ दे, म्हणजे तुमची इच्छा आहे म्हणून त्याला डॉक्टर कधीच बनवू नका. रिझल्टच्या आधीच्या प्रतीक्षा, नंतरच्या प्रतीक्षा काय बदल? जेव्हा प्रिपरेशन करत होते खूप लोकांचे असे व्हिडिओज पाहिले किंवा ऐकलंय की 14 तास आम्ही अभ्यास केलाय, 15 तास अभ्यास केलाय. सर मी सांगेल इथे की माझ्याच्याने नाही शक्य झालं 14 आणि 15 तास कधी अभ्यास. पण मी सांगेल की स्ट्रॅटेजी तुम्ही 5 तास 6 तास करा, पण त्यात प्रॉपर स्ट्रॅटेजीने करा. नमस्कार, मी किरण निमोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. खरं तर वास्तवकट्ट्यावर आपण आजपर्यंत वेगवेगळे अधिकारी पाहिले. क्लास 1 असतील, क्लास 2 असतील, IAS असतील, IPS असतील, विविध राजकीय क्षेत्रातील लोक पाहिले. त्याच्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, व्यावसायिक असतील, कलाकार असतील. परंतु स्पर्धा परीक्षेमधून जी पदं भरली जातात त्यातलं एक पद आपल्याकडे अजूनपर्यंत आलेलं नव्हतं. आज आपल्यासोबत वास्तवकट्ट्यावरती गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत प्रतीक्षा बोत्रे मॅडम, ज्यांची नुकतीच MPSC मार्फत ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास अँड सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन म्हणजेच थोडक्यात न्यायाधीश पदी निवड झालेली आहे. मॅडम आपलं वास्तवकट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर काय न्यायाधीशांसोबत बोलतोय आता, उद्या तुम्ही वेगळ्या चेअरवरती असणार आहेत, परंतु आज तुम्ही न्यायाधीश म्हणून न्याय देण्यासाठी बसणार आहात. तत्पूर्वी आपले जे काही प्रेक्षक वर्ग आहे, बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आहेत, त्यांनाही थोडासा न्याय दिला तर बरं होईल. तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे आणि ही परीक्षा काय असते, कशा पद्धतीने असते आणि काय सिलेबस असतो, तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली, या सगळ्या गोष्टींवरती आपण थोडंसं सविस्तर गप्पा मारूयात. याला पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा आपण गप्पाच मारूयात. सो तुमचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. नक्की सर. माझं नाव प्रतीक्षा पांडुरंग बोत्रे. मी तुळापूर या गावची राहणारी आहे. जेव्हापासून सर छावा मूवी आलाय तुळापूरला, आजकाल सगळे लोक ओळखतात. तिथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे, त्या गावातनं मी आले. अगदीच सांगायचं तर सर माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेतनं मराठी मीडियम मधनं झालेलं आहे. त्याच्यानंतर भारतीय जैन संघटना वाघोली इथनं मी 11-12 सायन्समधनं कम्प्लीट केलं. म्हणजे अगदीच मला 10वी पर्यंतचं मराठी बॅकग्राऊंड. परत असा एक विचार होता की आपल्याला लॉला ऍडमिशन घ्यायचंय. लॉला ऍडमिशन घ्यायचंय म्हटलं सर इंग्लिश यायला पाहिजे. आपल्या ग्रामीण भागात तुम्हाला माहिती आहे, जरी शाळेत सेमी इंग्लिश जरी असलं आजकाल तरी आपला पूर्ण माहोल मराठी मीडियमचाच बनलेला असतो त्या शाळेत. तर तिथे बघितल्यावर मी म्हटलं की आपल्याला कुठेतरी इंग्लिश यावं. आता वेगळं इंग्लिश काही करण्यापेक्षा जरा सायन्स घेऊ, म्हणजे इंग्लिशची आपली एक ओळख होईल. 1-2 वर्ष म्हणजे 11वी 12वी मी सायन्स केलं आणि 5 वर्षाचं अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी आहे तिथे BLLB साठी ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घेताना असं वाटलं चला आपण लॉ करून वकिली क्षेत्रात जाऊ, पण पुढे असं इंटरेस्ट आला की एक क्षेत्र आहे वकिलीपेक्षा, म्हणजे मला तरी असं वाटतं खूप छान आहे मुलींसाठी जे अजून चांगलं करिअर ऑप्शन आहे, ज्युडिशरी. सो सर मी त्यात येण्याचा विचार केला आणि याचं प्रिपरेशन स्टार्ट केलं. आणि प्रिपरेशन केलं कुठे सुरू तुम्ही? प्रिपरेशन स्टार्ट करण्याचं सर्वात मेन म्हणजे जेव्हा कॉलेजमध्ये होतं तेव्हापासून आपण बाबा MPSCच्या क्रायटेरियात बसलो पाहिजे, बॅकलॉग नको, बरेच असे त्यांचे क्रायटेरिया आहेत. तिथनं सुरुवात आणि 2022 साली पास आउट झाल्यानंतर पूर्ण फोकस ज्युडिशरी आणि तिथनं 2022ला प्रिपरेशन स्टार्ट केलं. MPSCची परीक्षा कंडक्ट केली, बरोबर? काय नाही, कशा पद्धतीने असते एक्झाम? याची एक्झाम सर आपण जसं राज्यसेवा तुम्ही म्हटलात मगाशी पण आपलं बोलणं झालं तेव्हा की प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू सेम टप्पे 3च आहेत. पण मला वाटतं मेन्स जी आहे राज्यसेवेची ती MCQ पॅटर्न मध्ये म्हणजे शॉर्ट क्वेश्चन मध्ये असते.
पण जी ज्युडिशरीची जी मेन्स असते ती पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह असते बरोबर. युपीएससी पॅटर्न मध्ये. तो हा थोडा एक मोठा चेंज आहे याच्यामध्ये. आणि प्रीला पण 100 मार्कचा पेपर असतो, त्याच्यामध्ये 100 प्रश्नच असतात. मला पूर्ण त्याच्यामध्ये पण असं नाही की तुम्हाला जनरल नॉलेज खूप काय, तुम्हाला पूर्ण 12 ऍक्ट करायचे सर. त्याच्यामध्ये तुम्ही एक ऍक्ट आता जर उघडून बघितला की सीपीसी जर कोणाला म्हटलात तुम्ही तर तो संपत नाही. म्हणजे प्री साठीच तुम्हाला 12 ऍक्ट कम्प्लीट करायचे. म्हणजे त्या राज्यसेवेचे जर कोणी इथं स्टुडंट असतील तर त्यांना माहिती असेल, फक्त कॉन्स्टिट्यूशनचं तुम्हाला करायला दिला तोच तुम्हाला किती हार्ड जातो. आणि यात पूर्ण तुम्हाला लॉशीच रिलेटेड सगळा अभ्यास, 12 ऍक्ट अभ्यास करून तुम्हाला 100 मार्काचा पेपर द्यायचा आहे, त्यातही तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग. हे असं प्रीचं स्ट्रक्चर आणि मेन्स युपीएससी सारखं डिस्क्रिप्टिव्ह आणि नंतर इंटरव्ह्यू. आणि डिस्क्रिप्टिव्ह लँग्वेज कुठली असते? फक्त इंग्लिश सर. फक्त इंग्लिश. तुम्हाला चॉईस नाही मराठी इंग्लिश? एक मराठीची चॉईस असते, पण आपण जर लिगल, तुम्ही कधी मराठी जर लिगल मराठी जर वाचली तर ती आपल्याला सामान्य माणसाला समजणारही नाही सर. मराठीपेक्षा इंग्लिश चांगलं आहे. नक्कीच. मग प्रिलिम मध्ये तुम्हाला जसं राज्यसेवा असेल किंवा एमपीएससी कुठली एक्झाम असेल, जनरल स्टडीज असतं असं काही नसतं, फक्त लॉच असतं का सगळं? लॉ रिलेटेड असताना पण जनरल जर म्हटलं तर सर बेसिक जे आता लिगल नॉलेज असेल, लिगल काही न्यूज चाललेत किंवा केस लॉज असतील, हे एक आपण म्हणू शकतो की 10% त्यातलं येऊ शकतं, पण 90% तुम्हाला पूर्ण लॉचाच डीप स्टडी असतो त्याच्यामध्ये. टच हा लॉचा असतोच. कुठलीही गोष्ट असो. म्हणजे अक्षरशः आम्हाला मेन्सला एसे रायटिंग असतं, पण ते पण एक लॉच्याच साईडने असतं. बरोबर. हो. आज तुम्ही न्यायाधीश झालात, एवढं सोपं होतंय? सर सोपं नक्कीच नव्हतं, कारण पहिल्या प्रयत्नात होणं सगळ्यांना माहिती असेल फार अवघड आहे. हो, हेही तुमची ओळख सांगायची राहून गेली, कारण तुम्ही पहिल्या प्रयत्नात हे यश मिळवलंय. कसं शक्य झालंय? सर शक्य म्हणजे पहिलं तर इच्छा होती, आणि याच्या इच्छा मागे मी अजून म्हणेल की तुमच्या घरच्यांची इच्छा असणं फार महत्वाची. म्हणजे एक मुलगी म्हणून मी आज सांगेल, कुठली स्पर्धा परीक्षा असेल, कुठलंही असेल, तर मुलींना फॅमिली सपोर्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मॅरिड मुली असतील त्यांचं तर हस्बंडचा सपोर्ट हे ते, बाकी समाज, मग मी म्हणेल उलट जास्त प्रॉब्लेम येत नाही, कारण तुम्हाला फक्त तुमच्या हस्बंडला किंवा त्याच्या फॅमिलीला कन्व्हिन्स करायचं. पण एखाद्या ग्रामीण भागातल्या मुलीला शिकवायचं म्हणजे आई वडिलांना ज्या स्ट्रगल मधनं जावं लागतं आणि त्यांचा जो पाठिंबा मिळतो ते सगळं होऊ नये, हा माझ्यासाठी एक प्रेरणा होती की बाबा घरच्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय. आणि माझ्या वडिलांचं असं होतं, कुठल्याही क्षेत्रात जाशील, म्हणजे मी सांगायची पप्पा आता बघा हे एमपीएससी करतात लोक, 2 अटेम्प्ट 3 अटेम्प्ट देतात, ते मला म्हटलं ते मला माहिती नाही, म्हणे तू प्रतीक्षाच. म्हटलं असं का? मी म्हणजे आईन्स्टाईन नाहीये म्हटलं मी आईन्स्टाईन असं सांगता तुम्ही, तू प्रतीक्षाच. म्हटलं तू प्रतीक्षाच आणि तू हे करू शकतेस म्हणे. म्हणजे मी म्हणेन माझ्या मागे जो सपोर्ट आहे आणि जो मला मेंटल स्टॅबिलिटी आपण म्हणता येईल ती माझ्या फॅमिलीने दिली, आणि त्याच्यामुळे मी पहिल्या प्रयत्नात हे करू शकले सर. क्या बात आहे. परंतु कसं असतं, प्रत्येक यशामध्ये तुम्ही जे सांगितलं, तुमच्यापेक्षा तुमच्या कुटुंबाचं जास्त स्ट्रगल असतं. नक्कीच. आणि आपण म्हणतो की आमचं खूप स्ट्रगल आहे वगैरे, पण ते स्ट्रगल करतायत म्हणून तुम्ही इथं बसून अभ्यास करताय किंवा आज तुम्ही या यशापर्यंत गेलात अर्थातच, परंतु त्यासोबत तुमचा अभ्यास पण तेवढाच महत्वाचा असतो. कशा पद्धतीने अभ्यास करत होता? नक्कीच सर, कारण मी जेव्हा प्रिलिम्सचा अभ्यास करत होते, कारण प्रिलिम्सचा अभ्यास करताना एक डोक्यात होतं की त्याच्यात नेगेटिव्ह मार्किंगही आहे. आणि मी सर सांगते आमचा 100 मार्कचा पेपर असतो. म्हणजे ज्युडिशरीची प्रिलिम्स एवढी टफ होती, आमचं मेरिट लागलं होतं सर 56%ला. म्हणजे एवढं टफ, त्याच्यात कॉम्पिटिशनही असतं. कारण आता मी फ्रेशर क्रायटेरियात बसते, माझ्यासोबत एक्झाम देणारे ज्यांचं एज 35 पण असतं. मी जेव्हा प्री देत होते मला वाटतं माझं एज 23 होतं सर. म्हणजे त्यांना सगळ्यांना कॉम्पिट करणं, मला अभ्यास करणं भाग होतं त्यावेळेस. वयाच्या 23व्या वर्षी तुम्ही परीक्षा दिली? हो, 2022 मध्ये. 22 म्हणजे वयाच्या 22 साली म्हणजे प्रिपरेशन चालू केलं. वयाच्या 23व्या वर्षी प्री दिली, 24व्या वर्षी मेन्स दिली, आणि वयाच्या 25व्या वर्षी इंटरव्ह्यू देऊन पास आउट झाले. भीती वाटत नव्हती? कारण तुम्हीच सांगितलं आता की जास्त वयाचे पण ज्यांचा एक्सपिरियन्स जास्त आहे असे पण कॉम्पिटिशन मध्ये होते. सर एक्सपिरियन्स जास्त आहे असं म्हणता येईल, पण आम्ही म्हणजे गणेश शिरसाट सरांचं मी नाव प्रामुख्याने इथे घेईल की ते एक म्हणतात की माणूस हा दुसऱ्यांच्या एक्सपिरियन्स मधनं शिकला पाहिजे. म्हणजे तुम्ही डोक्यात हा विचार करून नाही चालायचं की बाबा आपल्याला अजून 2-3 वेळा आपण एक्झाम देऊ, मग आपल्याला एक एक्सपिरियन्स येईल, मग आपण त्यातनं पुढे जाऊ. म्हणजे आतापर्यंत जे लोकांनी केलंय सर, आमच्या क्लासेसमध्ये पण म्हणजे जे सक्सेसफुल कॅन्डिडेट आहेत त्यांना बोलवायचे की ते होतं की तुम्ही दुसऱ्यांच्या सक्सेसमधनं किंवा दुसऱ्यांच्या स्ट्रगलमधनं, दुसऱ्यांच्या अनुभवातनं तुम्ही शिकत जा. म्हणजे मी म्हणेल माझं जे मेन फोकस होता की दुसऱ्यांच्या एक्सपिरियन्स मधनं तुम्ही शिका, म्हणजे तुम्हाला कमी वेळ लागेल. बरोबर. हे मी ऍप्लिकेबल इथे करून घेतलं सर. तुम्ही ज्या 2 गोष्टी सांगितल्या की एक्सपिरियन्स आणि 2 गट आहेत तुमच्या ह्याच्यात ना एक्झाम देताना, काय तो काय प्रकार आहे?
म्हणजे ज्युडिशरीमध्ये कसं असतं सर, तुम्हाला 2 क्रायटेरिया असतात. तुम्ही कुठल्या क्रायटेरियात बसतात ते इम्पॉर्टंट असतं. एक असतो फ्रेशर क्रायटेरिया, म्हणजे तुम्ही पास आउट झाले त्याच साली तुम्ही एक्झाम देऊ शकता. आणि दुसरा एक क्रायटेरिया असतो की तुम्हाला तुमची सनद म्हणजे काय म्हणू शकता, तुम्ही डिग्री, लॉची डिग्री घेतल्यापासून 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो, तर तुम्ही प्रॅक्टिसचा तर तुम्ही एक्झाम देऊ शकता. ह्या फ्रेशर क्रायटेरियामध्ये जर तुम्हाला बसायचं असेल, एक तर पहिली अट आहे त्यांची, जर तुम्ही ओपन कॅटेगरीत, मी ओपन कॅटेगरीत होते, तुमचं वय 25च्या आत पाहिजे. म्हणजे लॉ करून तुमचं वय 25च्या आतमध्ये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला सगळ्या सेमिस्टरमध्ये 55+ मार्क्स पाहिजेत. तिसरी गोष्ट, एकही बॅकलॉग नको 5 वर्षात. म्हणजे 5 वर्षात 10 सेमिस्टरमध्ये एकही बॅकलॉग नको. म्हणजे ज्याला फ्रेशर म्हणून ह्याच्यात यायचे त्याचा अभ्यास, मी सर सांगते, जेव्हापासून तो मुलगा लॉला ऍडमिशन घेतो ना सर, की मला ह्या सेमिस्टरमध्ये बॅकलॉग नाही ठेवायचा, मला ह्या सेमिस्टरमध्ये एवढे पर्सेंटेज करायची, ती तयारी तिथून सुरू केलेली असते त्या विद्यार्थ्यांनी कधीतरी. म्हणजे ही तयारी लॉ झाल्याच्या नंतर नाही, हे आधी डोक्यात ठेवायचं तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि दुसरा क्रायटेरिया म्हणजे जर तुम्ही ह्या क्रायटेरियात नाही बसले, पहिला क्रायटेरिया मी तुम्हाला फ्रेशरचा सांगितला, एज. काही लोक कसं होतं सर, ग्रॅज्युएशन करतात 3 वर्षाचं 12वी नंतर, त्यानंतर LLBचा कोर्स करतात. ऑलमोस्ट त्यांचं एज तिथं 26 पर्यंत येऊन मिनिमम 26ला येतं. म्हणजे ते हे क्रायटेरियातनं बाहेर पडले, फ्रेशर मधून बाहेर पडले. दुसरं, तुमचे 55%च्या वरती मार्क्स. असं वाटत असेल लॉ मध्ये खूप इझी आहे, पण सर खरंच खूप अवघड आहे. त्यातनं जर तुमचं नसेल तर तिथून तुम्ही बाहेर पडलात. आणि तिसरा, बॅकलॉगचा. या तिन्ही क्रायटेरियातला एकही क्रायटेरिया तुम्ही फेल झालात तर तुम्हाला 3 वर्ष परत सर एक्सपिरियन्स पाहिजे, आणि मग तुम्ही अपिअर होऊ शकता एक्झामसाठी. ओके. आणि तिथून पुढे तुम्ही एक्झाम द्यायची. तुमच्या एक्झाम सारखं 4-4 वर्ष परत वाट पाहत बसायचे. नक्कीच. आम्ही सर वाट बघितली. 2022ची ऍड होती आमची, आणि आता 2025 साली निकाल लागलाय. 2022ला प्रिलियम, 23ला मेन्स, 24ला इंटरव्ह्यू. नाही 2022ची ऍड. फॉर्म भरला आम्ही 2022 साली. 2023ला त्याची प्री झाली, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. 2024 मध्ये मेन्स दिली, आणि 2025ला इंटरव्ह्यू, आणि आता रिझल्ट. असं फायनली झालं. ज्या दिवशी रिझल्ट आला त्यावेळेस काय भावना होत्या तुमच्या आणि कुटुंबाची? सर, रिझल्ट लागला त्या दिवशी, म्हणजे आमचं शेड्यूल असं होतं मागच्या महिन्यातला, की 17 तारखेपासून इंटरव्ह्यू सुरू होणार होते ना. अगदीच सर मी सांगेल की आम्हाला इंटरव्ह्यूसाठी ना सर, ज्या दिवशी कळालं ना की आपले इंटरव्ह्यू आहेत, मला 5च दिवस मिळाले होते. राज्यसेवेला तुम्हाला माहित असेल ऍटलिस्ट 1 महिना तरी 15-20 दिवस मिनिमम मिळतात, की बाबा तुमची लिस्ट लागली, तुमचा या दिवशी इंटरव्ह्यू. आम्हाला ज्या दिवशी कळालं तिथून 5व्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता, 18 तारखेला. 17ला इंटरव्ह्यू सुरू झाला, 28 तारखेला इंटरव्ह्यू संपले. 2 टप्प्यात घेतले होते, स्टुडंट जास्त असल्यामुळे त्यांनी. तर माझा 18 तारखेला इंटरव्ह्यू होता. मला अगदीच 5 दिवसाचं प्रिपरेशन, म्हणजे नाही का एक रॅपिड रिव्हिजन आपण म्हणतो ना, त्याच्यासाठी म्हणजे माझ्या डोक्यात असं एक प्लॅन होते की बाबा आपल्याला 15-20 दिवस मिळतील, पण ते काही नाही मिळालं. 18 तारखेला इंटरव्ह्यू झाला, 28 तारखेला लास्ट इंटरव्ह्यू होता, आणि त्या दिवशी रिझल्ट लागणार होता. पण माझ्या घरच्यांना मी सांगितलंच नव्हतं की त्या दिवशी बाबा रिझल्ट लागणार आहे, कारण त्यांनी मला विचारलं की रिझल्ट कधी लागणार आहे. म्हणजे मी मुद्दाम म्हणेल की मी मुद्दाम सांगितलं, म्हटलं पप्पा किंवा मम्मी की आता जसं प्री मेन्सला थोडा वेळ लागतो रिझल्टला, मे बी इंटरव्ह्यूला लागू शकेल. तर पण सरांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी इंटरव्ह्यू होईल ना त्या दिवशी संध्याकाळी 6-6:30ला इंटरव्ह्यू संपेल आणि रिझल्ट लागेल. पण लास्टचा इंटरव्ह्यू त्यांनी म्हणजे जे शेड्यूल होतं इंटरव्ह्यूचा त्यांनी सकाळी ठेवलं, आणि दुपारीच 2-2:30 वाजता इंटरव्ह्यू संपवले. म्हणजे आमच्या म्हणजे आता जे फ्रेंड्स होते, फ्रेंड सर्कल असेल, जे कॅन्डिडेट्स होते बाकी, आमचं असं होतं की बाबा आपला इंटरव्ह्यू जर सगळ्यांचं झालाय तर 4-5-6-6:30 पर्यंत रिझल्ट लागेल. तोपर्यंत घरात शांत बसून काय नाही, फोन कुठे PDF येते का, आपलं नाव दिसतंय का, नाही आलं. 7 वाजले. 7 वाजता मी असं होप्स सोडून दिले की बाबा ठीक आहे. आणि सॅटर्डे होता त्या दिवशी. मी म्हटलं संडेला तर MPSC ऑफिसला सुट्टी असते, रिझल्ट काय त्या दिवशी लागणार नाही. 1 तारखेला म्हणजे 31ची पण काहीतरी सुट्टी होती. म्हटलं 1 तारखेला आपला रिझल्ट लागेल, आपण आता विषय सोडून देऊ. आणि मग मी शांत बसले. तेवढ्यात एका फ्रेंडचा फोन आला की म्हणे प्रतीक्षा आपलं झालं. म्हटलं काय झालं? म्हणे निकाल लागलाय. मी म्हटलं खरंच काहीतरी काय, म्हटलं तर प्रँक करणार तेव्हा खूप होते सर, कारण आमचं प्री मेन्सला एवढा वेळ लागला होता ना, कोणी फोन करून सांगायचं तुमची मेन्सची डेट आली, म्हणजे ते डोक्यातच नव्हतं की इतक्या पटकन काहीतरी होईल. आणि माझं असं होतं, माझा पहिलाच अटेम्प्ट आहे बाबा, होईल नाही होईल, पण होप्स होते सर. जेव्हा आपण इंटरव्ह्यू देतो ना तेव्हा आपल्याला एक आयडिया येऊन जाते की बाबा आपलं होणार आहे सिलेक्शन की नाही. तुमच्या कॉन्फिडन्सवर ते तुम्हालाच एक आतनं समजून जाते ती गोष्ट.
मग 7, 7:15 पर्यंत मी शांत होते. मग रिझल्टचा जेव्हा फोन आला तेव्हाही मला विश्वास नाही बसला की बाबा आपला खरंच रिझल्ट लागलाय का. मी घरात हॉलमध्ये जाऊन बसले, जिकडे पप्पा मम्मी बसले. तर संध्याकाळची वेळ होती, सगळे ऑलमोस्ट घरीच होते. तर मी स्वतः एकदा PDF बघितली, 2दा नाव सर्च करून बघितलं. आणि नंतर आमचं सर त्या लिस्टमध्ये कसं असतं, आता मला वाटतं 341 लोक होते. तर ती इंटरव्ह्यूची जी लिस्ट येते ना, त्यात सगळ्यांचीच नावं असतात ज्यांनी इंटरव्ह्यू दिला ते सगळे. हो, आणि त्यात असं असतं, जर 114 जागा आहेत तर पहिले 114 क्वालिफाईड असतात. म्हणजे जरी तुमचं नाव सर्च करून तुम्हाला दिसलं तरी जोपर्यंत त्या 114 तुम्ही बसत नाही ना, तोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही. पहिलं नाव सर्च करून बघितलं, चल म्हटलं सगळ्यांचीच नावं आहे हे समजलं. मग परत रँक बघितली, बाबा आपलं कुठल्या 114च्या आत येतोय का आपण, ते झालं. मी परत एकदा की म्हटलं नको, कन्फ्युजन नको. मी दुसऱ्या ग्रुपवर, म्हणजे आता जे ज्युडिशरीचे ग्रुप आहेत तिथे जाऊन प्रॉपर वेबसाईटवरची जी PDF ही खरंच आहे का, काही आहे का, सगळं क्लॅरिफिकेशन आधी केलं. आणि नंतर पप्पांना सांगितलं, पप्पा रिझल्ट लागला. पप्पा म्हणे मग काय झालं, म्हटलं झालंय, सिलेक्शन झालंय. त्यांनाही विश्वास बसे ना की इतक्या अचानक एवढी मोठी न्यूज देतीये. म्हटलं खरंच झालंय. तर ते मला म्हटले की थांब मला PDF बघू दे. त्यांनी माझ्या हातून फोन घेतला, लिटरली मी सांगते की फोन घेतला की मला म्हटली मला एकदा माझ्या डोळ्यांनी बघू दे. माझ्या पप्पांनी PDF चेक केली. जेव्हा पप्पांना कन्फर्मेशन झालं तेव्हा माझ्या मम्मीला सांगितलं. मम्मीला सांगितलं, तिचे म्हणजे काय म्हणता येईल, शब्दात तिच्या व्यक्तच होत नव्हता त्या भावना. ती रडायला लागली की बाबा खरंच सिलेक्शन झालं, इतक्या वर्षाची प्रतीक्षा सगळ्या संपून फायनली सिलेक्शन झाले. आणि त्याच्यानंतर 2 भाऊ आहेत मला, त्यांना कळवलं आणि 28 तारखेचा दिवस खूप मेमोरेबल म्हणता येईल. अर्थातच, कारण एकतर तुम्ही 4 वर्ष वाट पाहिली होती आणि आई वडिलांनी तर आयुष्यभर वाटच पाहिलेली असते की काहीतरी होईल, आणि तो दिवस त्यांच्यासाठी उजळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. अपेक्षा होती तुम्हाला की त्या दिवशी रिझल्ट येईल आणि तुम्ही पास होत, पण कुटुंबाच्या काय अपेक्षा होत्या? त्यांना वाटलं होतं असं काय, त्यांना अपेक्षा होत्या? सर, कुटुंबाचं सांगायचं झालं तर माझी आई फार शिकलेली नाहीये, 7वी पास आहे आणि माझे पप्पा ग्रॅज्युएट आहे. माझ्या आईची एकच इच्छा होती की हिने वकील व्हावं. म्हणजे आपण म्हणतो ना की एक लिमिट असतं त्यांना. ती 7वी शिकले, तिचं ग्रॅज्युएशन मुलीचं व्हावं आणि तिथून पुढे तिने वकिली करावी, हे स्वप्न बघणं. पण मी खरंच म्हणेल की ज्या गृहिणी आहेत त्यांनी आपल्या मुलांना एवढी तरी स्वप्न दाखवावी, पुढच्या काळात ते त्यांना डायरेक्शन समजतात. तर मग आई वडिलांची एक इच्छा होती पहिल्यात की बाबा वकील व्हावं. वकील झाल्यानंतर माझी इच्छा होती की मी ज्युडिशरीत जावं. ते मी घरी सांगितलं. पप्पा म्हटलं माझं 2022 साली म्हटलं की माझं लॉ आता झालंय, मी क्रायटेरियामध्ये पण म्हणजे फुलफिल होतोय माझं, फ्रेशरचं मी अटेम्प्ट देते. पप्पांचा फुल सपोर्ट होता की बाबा ठीक आहे. पण एक सांगणं होतं सर, मी अजूनही सांगेल की हा चान्स तुझा आयुष्यातला ना फर्स्ट अँड लास्ट म्हणे. जे ग्रामीण भागात लग्न म्हणजे 25 वर्ष आता मला, तिकडे तर मी सांगेल की 19-20 वर्ष भरपूर झाले लग्नासाठी. माझ्या बाबांनी मला एकच सांगितलं, पप्पांनी, की हे बघ हा तुझा फर्स्ट आणि लास्ट चान्स आहे, तुला त्याच्यात काय करायचंय ना तू पूर्ण म्हणजे त्याच्यातच हे कर की तुला हा लास्ट चान्स आहे तुझं, हे समजून प्रिपरेशन कर. मी कुठेतरी म्हणेल की घरच्यांनी हे जे माझं बर्डन म्हणू शकता तुम्ही टाकलं, पण त्याचा मला खूप फायदा झाला सर. म्हणजे मी विचार करताना असं कधीच म्हटलं नाही जाऊ दे नेक्स्ट अटेम्प्टला बघू सर, कुठे सगळ्यांचं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये होणार आहे, ते पण फ्रेशर म्हणून जास्त लोड नाही घ्यायचं, हे माझ्या डोक्यात आलंच नाही सर. म्हणजे माझ्या डोक्यात हेच होतं की हा जरी मला पुढे आयुष्यात चान्स मिळणार असले ना, माझ्या वडिलांनी सांगितले ना हा लास्ट चान्स आहे, मग हा लास्टच, याच्यानंतर मला एक्झाम द्यायला मी आयुष्यात कधी क्वालिफायच होणार नाही. मी म्हटलं म्हणजे हे एक डोक्यात होतं, त्याच्यामुळे म्हणता येईल की मी पहिल्या प्रयत्नात करू शकले सर. कारण तुमच्या डोक्यातच ते होतं की पहिला प्रयत्न येस आहे, पुढची एक्झाम देऊ, ही नाही तर ती. हा, म्हणजे मी असं खूप लोकांना पाहिलंय पण सर म्हणताना की तू एकदा स्टार्ट करशील, 1-2 वर्ष तुला एक्सपिरियन्स येईल 1-2 अटेम्प्ट मध्ये, म्हणजे सांगणारी अशी मी भरपूर लोकांना बघितले की 1-2 वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो. कधी प्री निघते, कधी मेन्स मध्ये राहून जातं, कधी इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन लोक परत प्रीला बसतात. ते माझ्या डोक्यात तो क्रायटेरिया सर माझ्या वडिलांनी फिट केलाच नाही कधी, होऊही दिला नाही मी म्हणेन. बरोबर, कारण 1-2 वर्ष अभ्यास करण्यासाठी लागतील, मग परीक्षा द्या, मग तुम्ही होतात. त्याऐवजी तुम्ही तुमचा हा शेवटचा अटेम्प्ट आहे, त्या पद्धतीने तुम्ही 2-3 वर्षाचा अभ्यास एकत्र केला म्हणता येईल. आणि अगदीच त्याचाच फायदा झाला. कारण तुम्ही मला नाही वाटत की खूप जास्त असतील तुमच्या ज्युडिशरीमध्ये पण की जे पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास होतील. नाही सर, फ्रेशर म्हणून पहिल्या अटेम्प्ट मध्ये फार म्हणजे रेअर असं होऊन जातं. अच्छा, मोठी गोष्ट आहे ही, कारण पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्ही झालात. ज्यावेळेस अभ्यास करत होतात काय स्ट्रॅटेजी असायची तुमच्या अभ्यासाची? कारण तुम्ही जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये झालात तर बाकीच्यांना पण अपेक्षा असणार आहेत की बाबा यांनी सांगावं की कशा पद्धतीने अभ्यास करत होतो. कारण तुम्ही सांगताय की पहिल्या अटेम्प्ट मध्ये
होणं एवढं सोपं नाही. आणि आम्ही पण ज्यावेळेस पाहतो दुसऱ्या क्रायटेरियामधूनच जास्त झालेले असतात. बरोबर. सो कशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी असायची किंवा कसा अभ्यास करायचा? सर प्रीला तर माझं असं होतं, मी तेव्हा कोर्टात प्रॅक्टिस पण करत होते. जेव्हा मी 2022 साली प्रीचा म्हणजे एमपीएससीचा फॉर्मच भरला म्हणता येईल पहिल्यांदा आयुष्यात, तेव्हाच मी कोर्टात प्रॅक्टिस करत होते. तर प्रीला मी क्लासेसचा माझा काही संबंधच नव्हता. असं होतं की बाबा चला आपण बेरॅक्ट म्हणजे आमचे लॉचे बेरॅक्ट्स असतात त्यातनं अभ्यास कुठेतरी स्टार्ट करू. आणि सगळ्यात मेन मी सर सांगेल जे व्हिडिओ बघतील त्यांना की PYQ ही स्ट्रॅटेजी तुम्ही नक्की ठेवा आयुष्यात. म्हणजे मी जेव्हा प्रीचा अभ्यास करायला घेतला, मी माझे बेरॅक्ट पूर्ण वाचायच्या आधी ना सर मागच्या 10 वर्षाचे जे क्वेश्चन पेपर होते प्रीचे त्याचा एक बंच करून एक फाईलच करून ठेवली होती. म्हणजे मी ऍक्ट वाचायच्या आधी त्याचे क्वेश्चन वाचत होते. काय तर तुम्हाला जेव्हा तुम्ही वाचता ना तर कुठला टॉपिक इम्पॉर्टंट आहे ना हे तुमचं तुम्हाला समजून जातं. बाबा ह्या टॉपिकवर हा जरी क्वेश्चन आपल्याला नाही आला PYQ मधला ना तर याच्या रिलेटेड दुसरा कुठला तरी क्वेश्चन येऊ शकतो. म्हणून प्रीची स्ट्रॅटेजी तर माझी सर ती होते. विदाऊट क्लासेस मी स्वतः सेल्फ प्रिपरेशन केलं. आणि जेव्हा प्रीचा रिझल्ट लागला तेव्हा विचार केला की मेन्स एवढी काही सोपी नाही आहे UPSC पॅटर्न मध्ये. म्हणजे तुम्हाला अक्षरशः सर एका दिवसात 2 पेपर लिहायचे असतात, सिव्हिल पेपर आणि क्रिमिनल 3-3 तासाचे. एका दिवसात 6 तासाचं रायटिंग तुम्हाला करायचे. आणि आम्ही कॅल्क्युलेशन जसं केलं होतं ना सर, तुम्हाला 1 साइड पेपर लिहायला, एक्झामचा पेपर जे लाईन्स असतात 26-27 लाईनचा एक पेपर असतो 1 साइड, तो लिहायला तुम्हाला विचार करून लिहायला 3-3.5 मिनिटाचा जर कॅल्क्युलेशन केलं तर. मग जर आपल्याला त्याच्यात बसायचंय, तेवढ्या वेळातच विचार करायचा, तेवढ्या वेळातच लिहायचंय म्हटलं तर तिथे मला गायडन्स खूप इम्पॉर्टंट होता. मग मी मेन्ससाठी क्लासेस जॉईन केले. मग तिथून मेन्स क्लासेसमधनं प्रिपरेशन करतानाच एक इंटरव्ह्यूचा टच तुम्हाला मिळून जातो की बाबा हे सगळं नॉलेज आपल्याला कुठेतरी इंटरव्ह्यूमध्ये उपयोगी पडणार आहे. मग मेन्सची स्ट्रॅटेजी तर सर मी सांगेल की काही लोक असे असतात बऱ्याचदा की नॉलेज खूप असतं. म्हणजे माझ्यासोबतचे मी भरपूर पाहिले की नॉलेज खूप असतं पण एक फरक पडतो तुमची स्ट्रॅटेजी. बरोबर. तुम्हाला जर तो पेपर तर 3 तासात कम्प्लीटच नाही झाला तर तुम्ही सर मार्क्सची अपेक्षा किंवा पासिंगची अपेक्षा पण नाही करणार तिथे. हे महत्वाचं नाहीच आहे. मी म्हणेल की तुम्ही अभ्यास करण्यापेक्षा ना तुम्ही 70-80% अभ्यास करा, पण ते 20% कुठेतरी म्हणतो ना तुमचं टाइम मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजी हे फार इम्पॉर्टंट आहे मेन्ससाठी. तर नक्कीच, कारण तुम्ही अभ्यास तर प्रत्येक जणच करतोय. प्रत्येक जण लायब्ररीमध्ये बसलेला असतो, प्रत्येक जण तेच पुस्तक वाचत असतो जे तुम्ही वाचलेत. पण त्या 3 तासामध्ये काय मॅनेजमेंट करायचंय? तुम्ही जे लाईन्स आहेत सांगितलं, टाइम सांगितलं की एका पेजमध्ये 27-28 लाईन असतात, 3.5 मिनिट त्याच्यासाठी ते विचार करून लिहायचंय. हे जे ऑब्झर्वेशन आहे याच्यामुळेच खरं तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झाला. कारण अभ्यास प्रत्येकाचा आहे, फक्त तो 3 तासाचा वेळ आहे तो कसा घालवायचा हे ज्याला कळलं तो यशस्वी होणार. नक्कीच. आता यासोबतच ज्यावेळेस तुमचा रिझल्ट आला कुटुंबासाठी, पण ज्या वेळेस रिझल्ट येतो त्यावेळेस गावकरी असतील, पाहुणे असतील, सगळे म्हणजे आपले रिलेटिव्ह असतील, घरातले असतील, भेटायला येतात. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो की MPSCचा रिझल्ट लागतो त्यावेळेस प्रत्येक पालकाला वाटतं नाही आता आमचा पण पाल्य असंच झाला पाहिजे. असे तुमच्याकडे येतात लोक? सर भरपूर. म्हणजे अगदीच 28 तारखेला रात्री रिझल्ट लागला. जे एकदम घरातले म्हणजे मावशी असेल, मामा असेल, काका लोक, म्हणजे मामा पण वकील आहेत, तर सगळ्यांना पहिला तर फोन करून सांगितलं. म्हणजे मी मामाचाही उल्लेख करेल की माझे मामा शांभवले वकील आहेत, तर त्यांचा एक खूप सपोर्ट होता. म्हणजे मला इंटरव्ह्यूला तुळापूर पासून मुंबईपर्यंत नेण्याचं सगळं काम त्यांचं, म्हणजे एक गायडन्स आपण म्हणू शकतो. त्यांचं फार स्वप्न होतं की बाबा इने हे क्षेत्र निवडावं. मामाला फोन केला, मामा म्हटलं सिलेक्शन झालंय. मावशी काका सगळ्यांना फोन केला. घरी 10-10:30 पर्यंत सगळे लोक जमले. त्याच्यानंतर थोडं सेलिब्रेशन, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि दुसऱ्या दिवसापासून असं झालं ना सर, दिवस उगवले आणि फोन चालू झाले. म्हणजे घरच्यांना नाही की बाबा असं. कारण तुम्ही बघितलं असेल की ग्रामीण क्षेत्रात म्हणा किंवा पुण्यात पण हे पद मिळणं म्हणजे बऱ्याच लोकांना ह्या पदाबद्दल माहिती पण नाहीये. म्हणजे जज हा शब्द ऐकला तरी बापरे खूप मोठी कुठली तरी पोस्ट आहे, मग काय त्याचीच उत्सुकता लोकांना लागते. वकील झाला तरी गावात घाबरणारे लोक. आणि असं पद आल्यावर ते पप्पांना सकाळीच सगळ्यांचे फोन यायला लागले, बाबा शुभेच्छा द्यायला यायचंय किंवा आमच्या मुलांना घेऊन यायचंय नाही का तिच्याकडे असं. तर मी म्हटलं ठीक आहे. मग माझा मोठा भाऊ आहे त्यांनी प्लॅनिंग केलं, म्हटलं एक करू की आता सगळ्यांना ना सगळे घरी येत राहतील त्यापेक्षा आपण करू, आपण एक प्रोग्राम ऑर्गनाईज करू, सत्कार समारंभ ठेवू, म्हणजे सगळ्या लोकांना येताही येईल, सगळ्यांना भेटता येईल. ते केलं सर आम्ही. 1 दिवस मध्ये घेतला फक्त 28, 29 आणि 30 तारखेला प्रोग्राम ठेवला. प्रोग्रामला भरपूर म्हणजे भरपूर गर्दी, सगळे गावातले लोक असतील, पंचक्रोशीतले रिलेटिव्ह सगळे आले. पण तरी मी सांगते सर, मी आज पण इथे आली आहे ना की आजपर्यंत आमच्या घरी दररोज कोणी ना कोणी पाहुणे आहेत. आणि मेन म्हणजे जे आता 10वीचे एक्झाम झालेत सर,
त्यांचं असं आहे की तुम्ही ना फक्त काय नाही, यांना काय करायचं मी एकच सांगते लोकांना आल्यावर की तुमच्या मुलाला तुम्ही म्हणू नका ह्या क्षेत्रात जा म्हणून. मी हे पण सांगेल की तुम्ही स्वतः त्याचं क्षेत्र डिसाईड करू नका. म्हणजे त्याला डॉक्टर व्हायचंय ना, डॉक्टर होऊ दे. म्हणजे तुमची इच्छा आहे म्हणून त्याला डॉक्टर कधीच बनवू नका. त्या क्षेत्रात तो फक्त डॉक्टरची डिग्री घेईल तिथपर्यंतच ते सीमित असेल. म्हणजे माझं असं होतं की मला ॲडव्होकेसीमध्ये इंटरेस्ट होता. मी सांगितलं होतं की मला लॉ करायचंच आणि त्याला माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला होता. माझ्या घरच्यांनी त्यांच्या इच्छा आकांक्षा माझ्यावर अशा कधी लादल्या नाहीत की तुला आता वकील व्हायचंय किंवा तुला ज्युडिशरीमध्ये जाऊन जज व्हायचंय असं तसं. म्हणजे मी सगळ्या पॅरेंट्सला एक सल्ला म्हणण्यापेक्षा ना एक कळकळीने सांगेल की तुम्ही तुमच्या मुलांना किंवा पाल्यांना आहे ना तुमच्या इच्छा आकांक्षा कधीच लादू नका. ते जर म्हटलं आम्हाला एखादं वेगळं क्षेत्र निवडायचं ना, त्यात तुम्ही फक्त सपोर्ट करा आणि त्यांना प्रॉपर गायडन्स तुम्ही देऊ शकत असेल तर ठीक आहे. किंवा आता क्लासेस किंवा बाकी सगळ्या गोष्टी खूप इझिली अवेलेबल आहेत. जे पुण्यात किंवा सिटीत राहतात सगळ्यांना हे खूप सगळ्या गोष्टी माहिती आहेत. फक्त त्यांना एक प्रॉपर गायडन्स त्यांचा मार्ग निवडून द्या. ते त्यांच्या क्षेत्रात नक्कीच त्यांच्या मनाप्रमाणे क्षेत्र असेल ना खूप छान काहीतरी करून दाखवतील. हेच ऐकायचं होतं म्हणून तो प्रश्न विचारला होता. कारण आता तुमच्या गावातले असतील, रिलेटिव्ह असतील किंवा आजूबाजूचे कोणी असतील, नाही या जज झालेत, न्यायाधीश झालेत, आमची मुलगी पण झाली पाहिजे, आमचा मुलगा पण झाला पाहिजे. त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांना काय बनायचंय याचा कोणी विचार नाही करत. सो थोडंसं प्रॅक्टिकल विचार करणं पण गरजेचं आहे. रिझल्टच्या आधीच्या प्रतीक्षा, नंतरच्या प्रतीक्षा, काय बदल? नक्कीच सर, खूप बदल आहे. म्हणजे मी सांगेल की मी 7 वर्ष झाले की माझ्या गावापासून दूर होते. म्हणजे पुण्यात सिटीत होते. गावातली अशी बरीच लोक होती ज्यांना माझा चेहराही म्हणजे आठवतही नसेल की ही मुलगी. शाळेत होती तेव्हा माहिती की बाबा की शाळेत पण माझं वक्तृत्व वगैरे किंवा भाषणं लोकांनी ऐकलेत, पण ते कार्यक्रमात किंवा 10वीला बाबा रँक आला म्हणून कधी सत्कार झाला. पण त्या गोष्टीला 2015 साली माझी 10वी झाली. आता 10 वर्ष झाले. म्हणजे लोकांना मी गावात नाहीये हे पण माहिती नाही. म्हणजे काहीच संबंधच नाही गावकऱ्यांचा माझा म्हणा किंवा रिलेटिव्हकडे पण मी फार कमी. या 7 वर्षात अगदीच खूप जवळचं काही असेल. आता 7 वर्षात सर मी सांगते, 7 वर्षात मी फक्त 1-2 लग्न अटेंड केले. ते पण एक सख्या मावशीच्या मुलीचं होतं म्हणून, आणि एक माझी मैत्रीण होती तिचं. म्हणजे 7 वर्षात फक्त 2 लग्न. बाकी तर प्रोग्राम तुम्ही सोडूनच द्या. मी कुठल्या प्रोग्रामलाच गेलेली नाही. त्याच्यामुळे जी लोक मला खरंच नव्हतीच ओळखत. माझा चेहराही ज्या लोकांना माहिती नाही, मी कार्यक्रमाला किंवा आता बाकी सगळे ते लोक सांगतात तू आमची ही आहेस, ती आहेस, तू आमची रिलेटिव्ह मध्ये येते, असं तसं. म्हणजे सर तुम्ही एकदा एखाद्या पदापर्यंत पोहोचला ना, समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना हा पूर्ण चेंज होऊन जातो एकदम. तर तो झालाय माझ्या बाबतीत. नक्कीच होणारही, कारण पदही तसंच आहे. सो मला एक सांगा की तुमच्या क्षेत्रामध्ये ज्युडिशरीमध्ये ज्यांना नवीन विद्यार्थी असतील किंवा जे नवीन ॲडव्होकेट असतील की ज्यांना या परीक्षेची तयारी करायची, काय आता जर पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही होताय तर कोणी होणारच नाही असं काही नाही. तुम्ही होताय तर बाकीचे पण होऊ शकतात. फक्त तुम्ही सांगितलं तसं प्लॅनिंग पाहिजे, अभ्यास पाहिजेत. आता हे जे नवीन कॅन्डिडेट असतील, आपण कॅन्डिडेटच म्हणूया कारण एमपीएससीची तयारी करतात, काय केलं पाहिजे त्यांनी, कुठल्या चुका टाळल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचं अभ्यास करताना सर तुम्ही तर प्रिपरेशन स्वतः जेव्हा स्टार्ट करताना तुम्ही सगळ्यात मेन मी सांगेल की तुम्ही सल्ला कोणाचा घेताना सर हे खूप मॅटर करतं. म्हणजे आता मला जर कोणी सल्ला देताना जर म्हटलं असेल ना आधी की बाबा तुला 2-3 वर्ष लागतील, एक्सपिरियन्स लागेल, तर एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात ना तो एक मुद्दा येऊन जातो की बाबा चला आपल्याला 2-3 वर्ष तर ह्या पोस्टसाठी लागणारे, 2-3 अटेम्प्ट लागणारे. ती नेगेटिव्हिटी कुठेतरी क्रिएट व्हायला चालू होते तुमच्या बॅक ऑफ द माइंड. त्यामुळे ना तुम्हाला जेव्हा सल्ला घ्यायचा आहे कोणाचा, मी नवीन कॅन्डिडेटला सांगेन जे सक्सेसफुल कॅन्डिडेट आहेत ना त्यांच्याकडे जा किंवा प्रॉपर गायडन्स असतात, क्लासेस वगैरे असतात तिथे जा, तिथनं प्रॉपर सल्ले घ्या. उगाच आपला मित्र करतोय म्हणून मित्राकडे किंवा मैत्रीण करतोय म्हणून त्याच्याकडे गेलो आणि त्याने आपल्याला काहीतरी सल्ला दिला त्याचा आपण नेगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या डोक्यात घेऊन चालतो. ते पहिली गोष्ट तर करू नका. दुसरी गोष्ट मी मगाशी जसं सांगितलं सर PYQ वर फोकस करा, ते खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तिसरी गोष्ट हे म्हणजे सातत्य ठेवा तुमच्या प्रयत्नांमध्ये. म्हणजे जे अभ्यास कराल ना त्यात सातत्य ठेवा. अगदी तुम्ही 4 तासाचा जरी अभ्यास केला ना सर प्रीपासून, तरी तो तिथनं स्टार्टिंग तुमची एकदम परफेक्ट आहे. तुम्ही 4 तास म्हणजे तुम्हाला कोणी जर उद्या सांगितलं की 14-15 तास केल्याशिवाय MPSC होत नाही, म्हणजे मी सर खूप लोकांचे जेव्हा प्रिपरेशन करत होते खूप लोकांचे असे व्हिडिओज पाहिले किंवा ऐकलंय की 14 तास आम्ही अभ्यास केलाय, 15 तास अभ्यास केलाय. सर मी सांगेल इथे की माझ्याच्याने नाही शक्य झालं 14 आणि 15 तास कधी अभ्यास. पण मी सांगेल की स्ट्रॅटेजी तुम्ही 5 तास 6 तास करा, पण त्यात प्रॉपर स्ट्रॅटेजीने करा. तुम्ही आज 4 तास अभ्यास केला, उद्या त्याची 1 तास रिव्हिजन करा. म्हणजे तुमच्या डोक्याला किंवा तुमच्या मनाला एक समाधान राहतं, काल आपण केलं ते आपल्याला येते.
तुमचं माइंड तेवढ्याच फ्रेशनेसमध्ये येतं आणि ते पुन्हा काम करायला लागतं. म्हणून कोणाचं ऐकून किंवा कोणाचा सल्ला देऊन आपल्या मनात एकतर नेगेटिव्हिटी क्रिएट करू नका. चांगल्या लोकांचा सल्ला घ्या, PYQ वर फोकस करा आणि अभ्यासात सातत्य ठेवा. नक्कीच. खरं तर हे जे सल्ले आहेत खूप 1-2 मिनिटाचे हे सल्ले असतात, परंतु विद्यार्थी 2-2 तासाचे काही व्हिडिओ पाहतील, लेक्चर करतील, पण हे जे 2 मिनिटाचा जो सल्ला असतो ना, हा कोणी डोक्यात ठेवत नाही आणि त्याच्यामुळे फक्त 15, 16, 17 तास अभ्यास करून मग शेवटी पदरी निराशा येते. त्यामुळे तुमचा हा सल्ला विद्यार्थ्यांनी ऐकणं गरजेचं आहे. थोडं वास्तव कट्ट्यावरती शेवटी वास्तववादी काही उत्तर अपेक्षित आहेत तुमच्याकडून. किती वर्ष या क्षेत्रात दिले पाहिजेत? कारण तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करत होता. या क्षेत्रात सर माझ्या वेळेस तर एक्झाम डिले झाली होती. म्हणजे 2022ची एक्झाम आहे, 23 मध्ये सगळं होऊन रिझल्ट येणं अपेक्षित असतो, पण MPSCचा किंवा बाकी काही कारणांमुळे त्याला खूप लेट होत गेला. म्हणजे 2022ची एक्झाम त्याचा रिझल्ट लागला 2025 मध्ये. तर मी असं म्हणेल की जे MPSC करतायत ना, त्यांनी पहिला तर डोक्यात ठेवा आपल्याला पहिल्या अटेम्प्ट मध्ये करायचंय. हे डोक्यात ठेवा, म्हणजे कधी चुकून मी म्हणेल की पहिल्या अटेम्प्ट मध्ये नाही झालं ना, तुमचं दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये नक्की होईल. तिथून तशी सुरुवात झाली तर पुढे तुम्हाला इझिली त्या सगळ्या गोष्टी होतील. आणि प्रिपरेशनसाठी सर म्हटलं तर एक साधारण 3-4 वर्ष तरी द्यावी लागतील. किंवा मग कॉलेजमध्ये तुम्ही कॉलेज सोबत जर प्रिपरेशन चालू केलं तर अगदी 1.5-2 वर्षातही तुम्ही करू शकता ही गोष्ट. ओके, ठीक आहे. त्याच्यासोबत आणखी एक राहिलं की आम्ही राज्यसेवा असेल, MPSC असेल किंवा UPSC असेल, त्यातून बऱ्याच अधिकाऱ्यांची एंट्री घेतो आणि मलाही बऱ्याच गोष्टी माहिती असल्यामुळे बुक्स वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण आपला अभ्यास साहित्यावरती काहीच विषय झाला नाही आजच्या या पॉडकास्टमध्ये. काय तुम्ही नक्की हे मटेरियल कुठून उपलब्ध केलं होतं किंवा आहे मार्केटमध्ये? हा सर, ज्युडिशरीचं जे मटेरियल आहे ते मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. त्याच्यासाठी काही असं रॉकेट सायन्स नाही की तुम्हाला ह्या युनिव्हर्सिटीच्या नोट्स मिळाल्या पाहिजे. तर तुम्ही म्हणजे UPSCचं मी जितके पाहिले ना सर, की त्यांचं असं असतं, मी ऐकून आहे की दिल्ली युनिव्हर्सिटीच्या नोट्स पाहिजेत, हे पाहिजे, त्या क्लासेसच्या नोट्स पाहिजे. तसं ज्युडिशरीमध्ये किंवा JMFC मध्ये असं काही गरजेचं नाहीये. ऍक्ट तुम्हाला कुठेही उपलब्ध होतात. म्हणजे कायद्याची पुस्तकं तुम्हाला कुठल्याही लॉ हाऊसमध्ये गेलं की इझिली अवेलेबल होतात. बेरॅक्ट्स लागतात, ते इझिली अवेलेबल होतात. PYQs लागतात, ते ऑनलाईन अवेलेबल आहेत किंवा त्याचे बुक्स अवेलेबल आहेत. आणि बाकी काही मॉक इंटरव्ह्यू असतील त्याच्यासाठी क्लासेस अवेलेबल आहे. म्हणजे सगळं जे स्टडी मटेरियल तुम्ही म्हणाल ज्युडिशरीचं, तर खूप इझिली अवेलेबल आहे सगळं. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत अवेलेबल. हो. तर सल्ले आणि अभ्यास आणि मॅनेजमेंट ह्या 2-3 गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं आहे. मॅडम, ह्या सगळ्या गोष्टी होतात तुम्हाला 4 वर्ष ह्या प्रोसेसमध्ये गेले, तर ते असं वाटलं नाही की आता हे सोडून देऊन आपली प्रॅक्टिस करा? सर, हे सोडून द्यायचं म्हणजे असं होतं, जोपर्यंत आपण इंटरव्ह्यूचा रिझल्ट येऊन ती लिस्ट आपल्या हातात येत नाही तोपर्यंत प्रयत्न नाही सोडायचे. म्हणजे ही स्ट्रॅटेजी कन्फर्म होती. ज्या दिवशी आपलं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येईल त्या दिवशी आपण हे म्हणजे म्हणायचं की आपण हे क्षेत्र सोडतोय किंवा आपण प्रिपरेशन सोडतोय असं म्हणायला हरकत नाही. ते डोक्यात असल्यामुळे की मला की प्री दिली तेव्हा असं होतं की कधी एकदा मेन्स येते, मी मेन्स देईल, मेन्सच्या रिझल्टमध्ये नाव बघितलं, इंटरव्ह्यू देते आणि इंटरव्ह्यूचं सिलेक्शन होते. ते पूर्ण प्रोसेस ऑनगोईंग माझ्या माइंडमध्ये चालू होते. त्याच्यामुळे हे सोडून अभ्यासात बस झाला, आपण वकिली क्षेत्राकडे जाऊ असं थोड्या काळापुरतं वाटतं. कारण आपले जे मित्र असतात, मैत्रिणी असतात, ते आपल्यासोबतच पासआउट झालेले असतात. ते 2-2, 3-3 वर्ष आता कोर्टात प्रॅक्टिस करून चांगलं अर्निंग, आपण म्हणू शकतो अर्निंग करायला लागलेले असतात. आपण त्यांच्याकडे बघितल्यावर आपल्याला हेच वाटतं की आपण उठतो, आपण लायब्ररीत जातो, आपण संध्याकाळी घरी येतो, झोपतो, दुसऱ्या दिवशी परत उठून लायब्ररीत जातो. म्हणजे आपल्याला ॲज सच काही इन्कम नसतोच तेव्हा. तर मग ते एका पॉइंटला कुठेतरी मी म्हणेल ते डोक्यात येतं. पण आपल्या जर पुढच्या प्लॅनिंग जर आपल्या माइंडमध्ये पहिल्याच असतील ना, तर त्याचा काही जास्त इम्पॅक्ट होत नाही. अगदी बरोबर. आता तुम्ही सांगितलं की सकाळी लायब्ररीत जायचं, संध्याकाळी तुमचं शेड्यूल कसं असायचं? प्रीला सर माझं लायब्ररीचं असं ॲज सच कधी 4 तास 5 तास असंच होतं, कारण मी तेव्हा प्रॅक्टिस करत होते. पण मेन्सच्या वेळेस माझं शेड्यूल मी पूर्ण पॅक करून घेतलं होतं की बाबा आपल्याला ऍटलिस्ट लायब्ररीत जाऊन ना 5-7 तास बसले ना, त्यातलं 5 तास अभ्यास करायचा. म्हणजे तुम्ही लायब्ररीत जाणारे किती कॅन्डिडेट असतील ते बघणारे, त्यांनाही नक्की माहिती आहे आपण 8 किंवा 10 तास लायब्ररीत बसतो म्हणजे आपण 8-10 तास अभ्यास नाही करत. 4-2 तास जातो. हा, चहाला आपलं 4 वाजले चहा. आता मी सदाशिव पेठेत होते म्हटलं, ते सगळं माहोलच ते की बाबा 4 वाजले, कोणीतरी उठण्यात चालले ग्रुपने चहाला किंवा सकाळी नाश्त्याला सगळे एकत्र, म्हणजे असं असतं. त्याच्यामुळे आपण जर 10 तास लायब्ररीत बसू असा विचार केला ना, तर आपला कुठेतरी 5-6 तास अभ्यास होतो. आणि माझं एकच होतं, मेन्सला आपल्या रिटर्न पेपर आहेत 2-3 तासाचे, पण जे तरी आपल्याला लायब्ररीत बसून लिहायचं तेव्हा तो 4 तास लागतात. सुरुवातीला 4-5 तास लागतात. मी म्हटलं काही नाही, मला अभ्यास जर डोक्यात
जायचं बंद झाला ना, मी वाचलंय मला कळतच नाही, मी लिहायला चालू करून बघून तर लिहू शकता ना तुम्ही. म्हणजे माझी स्ट्रॅटेजी ती होती, जेव्हा डोकं आपल्याला एक लिमिट असतं डोक्याचं, पण आपण किती वाचतो ना आपल्या किती लक्षात राहतं. मग ते एकदा आपल्याला असं कळालं की आपण आता जे वाचतोय ते आपल्या लक्षातच येत नाही, कुठेतरी आपल्याला टेन्शन येते. काही नाही, सरळ एक नोटबुक घ्यायची, पुढे क्वेश्चन आन्सरचं बुक घ्यायचं, काही विचारही करायचा नाही. पण तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस, मी म्हणेल की त्या रायटिंग प्रॅक्टिसचं मला सर मेन्सचा पेपर जेव्हा माझा कव्हर झाला ना बरोबर विदिन टाइम, तेव्हा मला कळलं की आपण एक माइंड रिलॅक्सेशन म्हणा किंवा आता टाइमपास म्हणून आपण फक्त उतरून काढू, तिथं जे दिसतंय ना तेच खाली लिहून काढायचं. पण त्याचाही मला उपयोग झाला सर. अर्थातच तुमच्या स्ट्रॅटेजी आणि तुमचं प्लॅनिंग होतं, हेच खरं तर तुमचं पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळण्याचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. नक्कीच मॅडम, खरं तर ज्युडिशरी सारख्या एक्झाम मध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळवणं, 4 वर्ष पेशन्सनी वाट पाहणं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, नाहीतर काय तुम्ही जसं सांगितलं की तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील, कलिग असतील, ते प्रॅक्टिस करतायत, ते अर्निंग करतायत आणि तुम्ही इकडे लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करतायत. अर्थात असंही वाटलं असतं की जाऊ द्या सोडून, चला आपणही तिकडे जाऊया ज्यावेळेस होईल त्यावेळेस. असं जर केलं असतं तर कदाचित तुम्ही आज त्या चेअरवर बसण्याच्या मानकरी नसतात. नक्कीच खरं तर हे जे स्ट्रगल आहे त्याला स्ट्रगलच म्हणावं लागेल, कारण 4 वर्ष वाट पाहणं एका निकालाची आणि त्याच्यातून यश मिळणं हे सगळ्यात मोठं स्ट्रगल आहे. तुमचं आहे, तुमच्या कुटुंबाचं आहे. आणि खरं तर तुमची स्ट्रॅटेजी, तुमचं प्लॅनिंग आणि तुम्ही विद्यार्थ्यांना जे काही बहुमूल्य सल्ले दिले हे नक्कीच आजच्या या पॉडकास्टमधून विद्यार्थ्यांना, नवीन कॅन्डिडेटला प्रेरणा देऊन जातील आणि त्यांना कमी वेळात यश मिळेल. आपण असं म्हणू शकत नाही की प्रत्येक जण पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास होईल, परंतु कुठं चुकतोय आपण हे कळण्यासाठी आजचा पॉडकास्ट खरंच फायदेशीर ठरेल. तुमचं पुनश्च एकदा अभिनंदन. या ग्रामीण भागातून तुम्ही या पदावरती आलात आणि वास्तवकट्ट्यावरती आलात, मनसोक्त गप्पा मारल्या, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू सर.